नमस्कार, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. तुम्ही पाहत असाल माझ्या बाजूला तर सीनामाईचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या मी आहे इथे वारुळाचा मारुतीचा जो पूल होता त्या पुलाची इथे आहे. पुढे शिखर दिसत असेल तर तो वारुळाचा मारुती आहे आणि आजूबाजूची घरं पाहत असाल तर निम्मे निम्मे घरं ही पाण्यात आहेत. ही सध्याची परिस्थिती आहे. नगर शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता, प्रत्येक पूल हा पाण्याखाली आहे. सीना नदीवरचा पूल अगदी नवीन जे बांधकाम पुलाचं सुरू आहे त्या पुलापर्यंत पाणी आहे, नवीन कन्स्ट्रक्शन पर्यंत, आणि नेप्ती नाक्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. पुढे जाऊन जर काटवण खंडोबाची परिस्थिती पाहिली तर अगदी 1 इंच इतकंच पुलाला पाणी आता बाकी आहे. त्या पुलावरनं पाणी ओव्हरफ्लो होऊ शकतं, इतकी भयान परिस्थिती सध्या तिथे आहे. त्यामुळे कल्याण रोड थ्रू जो काही रस्ता नगर शहराला जोडला जातो तो प्रत्येक रस्ता आता पाण्याखाली आहे आणि अत्यंत रौद्र रूप हे सीनामाईचे तुम्ही पाहत असाल. नगर शहरामध्ये बऱ्याच वर्षानंतर असा महापूर येतो आणि हेच महापूरचं चित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. इथला रस्ता जो होता वारुळाचा मारुतीच्या इथला जो पूल होता तो पूल देखील उखडलाय असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. तो पूलही वाहून गेलेला आहे. सध्याची परिस्थिती पाहत असाल तर जे नदीचं पात्र आहे, जे ओरिजिनल नदीचं पात्र आहे, ते ओरिजिनल नदीचं पात्र सीनामाईनं धारण केलेलं आहे असं तुम्हाला पाहायला मिळेल. अतिक्रमणाचा विषय आहे, मात्र जेव्हा नदी तिचा प्रवाह ठरवते तेव्हा ती अतिक्रमणाचा विचार करत नाही आणि त्या अतिक्रमणात देखील पाणी जातं. हीच परिस्थिती आता आहे, कारण या ठिकाणी जे नदीपात्र अरुंद होत जाते आणि त्याचा जो फुगवटा तयार होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो प्रवाह आहे तो वाढतोय. अशा पद्धतीची ही परिस्थिती सध्या आहे. सीनामाईचं रौद्र रूप तुम्ही बघताय आणि नगर शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता हा पाण्याखाली आहे, प्रचंड पाण्याखाली आहे. त्यामुळे आता लोकांचे या ठिकाणी मोठी तारांबळ होण्याची दाट शक्यता आहे. सध्याची ही परिस्थिती तुम्ही बघत असाल तर अगदी दातरंगी मळ्यापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे आणि ज्या पद्धतीने नदी वाहतीये हिचा प्रेशर देखील फार मोठा आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने सतर्क राहून काळजी घेणं फार महत्वाचं आहे. काल झालेल्या पावसामुळे आपण पाहिलं असेल रात्री प्रचंड पाऊस या नगर शहरामध्ये आणि सगळ्याच भागांमध्ये चालू आहे. त्याचा परिणाम आज सकाळी नेप्ती चौक, आज चौकात पाणी देखील आलेलं आहे. याच्या पहिले कधीही पाहायला नव्हतं भेटलं आणि याच्यामुळं एक लक्षात येत आहे की आज देखील पाऊस सांगितलेला आहे, उद्या पाऊस सांगितलेला आहे. तर याच्या नागरिकांनी काळजी घ्यावी. महापालिका प्रशासन आणि त्याचबरोबर RTO म्हणजे ट्रॅफिकवाले, कंट्रोलवाले यांना देखील मी या ठिकाणी कॉल केलेला आहे की आपण दिल्ली गेटकडून येणारी मोठी जी वाहनं आहे यांना दुसरा रस्ता द्यावा आणि स्टेशनकडून येणारी वाहनं याला देखील दुसरा रस्ता द्यावा. ट्रॅफिकचा मोठा प्रश्न या नगर शहरात लगेच उद्भवू शकतो. सकाळी 9-10 वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रका आणि बस येऊन थांबलेल्या आहेत. तर नागरिकांनी याच्यामध्ये सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता मी काटवण खंडोबाच्या पुलाच्या तिथं जाऊन आलो तर मुलं अक्षरशः तिथं सेल्फी काढत बसलेत आणि पाणी त्या ठिकाणी पुलाला टेकलंय. याचं देखील गांभीर्य आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जी आपत्कालीन व्यवस्था आहे, लोकांच्या घरात, दुकानामध्ये, या चौकामध्ये पाणी गेलेलं आहे. तर त्याच्यामुळं आता आपल्याला लोकांना सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. लोकांनी देखील सहकार्य केलं पाहिजे. पोलीस प्रशासनाने देखील त्याच्यामध्ये भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ट्रॅफिकचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहिला असेल की मोठमोठे वाहनं या ठिकाणी उभे आहेत. तर यांना देखील विनंती पोलीस प्रशासनाला की आपण यांचा दुसरा रस्ता आपण यांना द्यावा आणि इथलची रस्त्याची जी ट्रॅफिक आहे ती कमी करण्यात यावी. नाही, ज्या ज्या भागामध्ये पाणी आता भरू शकत किंवा सलग असे काही एरिया आहेत जे आता आयडेंटिफाय झालेले आहेत की नगर शहरामध्ये कोणत्या भागात पाणी शिरतं, त्या भागातल्या SI असतील, त्या भागातील टीम असेल, महानगरपालिकेचे कर्मचारी, सफाईचे आणि चेंबरचे जे संदर्भातले जे कर्मचारी यांनी दिवसभर अलर्टमध्ये राहिलं तर हा प्रश्न आपल्याला लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही, व्यवसायाच्या दुकानांमध्ये पाणी जाणार नाही. त्याच्या संदर्भात जी काही घाण किंवा प्लास्टिक जे अडतं त्या ठिकाणी त्याची जर का उपाययोजना केली तर ही गरज पडणार नाही आणि लोकांना सहकार्य भेटेल. तर त्याच्या संदर्भात आयुक्त असेल आणि ती जी टीम असेल आपत्कालीची त्यांच्या बी सातत्याने आम्ही कॉन्टॅक्टमध्ये, आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, नगरसेवक यांना देखील आम्ही कोऑर्डिनेट केलेलं आहे की आपापल्या भागांमधील लोकांना कशा पद्धतीने मदत करता येईल, कशा पद्धतीने त्यांची येणारी अडचण सोडवता येईल, याच्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीच्या त्यांना सूचना किंवा त्यांना फोन आमच्या त्या ठिकाणी जायला सुरुवात झालेली आहे.
देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.